विशालचं लग्न त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रियाशी लावून दिलं गेलं आणि या लग्नाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे प्रिया लहानपणापासूनच विशालच्या अंगाखांद्यावर खेळली होती. विशाल तिला नेहमी लहान बहिणीसारखंच मानायचा. पण एक दिवस अचानक घरच्यांनी सांगितलं, विशाल तुझं लग्न प्रियाशी ठरवलं आहे. हे ऐकून विशालच्या पायाखालची जमीनच सरकली. तो रागाने म्हणाला, आई, प्रिया माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. पण घरच्यांनी निर्णय बदलला नाही. काही दिवसातच विशाल आणि प्रियाचं लग्न झालं. ही गोष्ट आहे विशाल आणि प्रियाची. गावात सकाळचं कोवळं ऊन पसरलं होतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली काही मुलं खेळत होती. त्यांच्यातच एक छोटा मुलगा होता, विशाल. विशाल गावात सगळ्यांच्या ओळखीचा होता. उंच, गोरा, हसरा आणि सगळ्यांना मदत करणारा. त्याच्या आईबाबांचा गावात खूप सन्मान होता आणि त्याच्या घरात नेहमीच एक छोटी मुलगी खेळायला यायची. ती होती प्रिया. प्रिया ही विशालच्या आईबाबांच्या जिवलग मित्राची मुलगी होती. दोन्ही कुटुंबाची मैत्री इतकी घट्ट होती की प्रियाचं घर म्हणजे विशालचं घरच. प्रिया तेव्हा फक्त 4-5 वर्षाची होती. ती लहान असल्यामुळे नेहमी विशालच्या मागेच फिरायची. विशाल भाऊ, मला पण खेळायचं आहे, ती छोट्या आवाजात म्हणायची. तेव्हा विशाल हसत म्हणायचा, अगं तू अजून खूप छोटी आहेस. पण तरीही तो तिला आपल्या खांद्यावर बसवायचा आणि संपूर्ण अंगणात फिरवायचा. प्रिया तेव्हा खूप हसायची. कधी तो तिच्यासाठी चॉकलेट आणायचा, कधी तिच्यासाठी रंगीत फुगे आणायचा. गावातले लोकही हसत म्हणायचे, अरे विशाल, तू तर तिचा खूप लाड करतोस. आणि विशाल हसत उत्तर द्यायचा, अरे ती माझी लहान बहीण आहे. पण त्यावेळी कुणालाही माहीत नव्हतं की ही छोटी मुलगी एक दिवस विशालच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग बनणार होती. वर्ष हळूहळू पुढे सरकत होती. विशाल कॉलेजला गेला. आता तो उंच, देखणा आणि हुशार तरुण झाला होता. गावातल्या अनेक मुली त्याच्याकडे पाहून हसायच्या. पण विशालचं लक्ष त्याच्याकडे कधीच गेलं नाही. आणि प्रिया त्याच्यासाठी अजूनही तीच छोटी मुलगी होती जी त्याच्या खांद्यावर बसायची. पण प्रिया आता मोठी होत होती. ती जेव्हा विशालकडे पाहायची तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसायचं, जे विशालला समजलंच नव्हतं. वर्ष हळूहळू पुढे सरकत होती. प्रिया आता लहान मुलगी राहिली नव्हती. ती कॉलेजला जाणारी, शांत स्वभावाची पण खूप सुंदर मुलगी झाली होती. गावातले अनेक मुलं तिच्याकडे पाहून हसायचे. पण प्रियाच्या डोळ्यात फक्त एकच चेहरा असायचा, विशालचा. लहानपणी ज्या विशालच्या खांद्यावरती बसायची तोच विशाल आता तिच्या मनात वेगळ्याच जागी बसला होता. सुरुवातीला तिलाही समजत नव्हतं हे काय आहे. पण एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, प्रिया तू कोणावर प्रेम करतेस का? तेव्हा प्रिया थोडी लाजत म्हणाली, तसं काही नाही. पण तिची मैत्रीण लगेच हसली आणि म्हणाली, मला माहीत आहे तू कोणावर तरी प्रेम करतेस. हे ऐकून प्रियाचा चेहरा लाल झाला. ती काही बोलली नाही. पण तिच्या मनात एकच नाव घुमत होतं, विशाल. त्या रात्री प्रिया खूप वेळ छतावर बसली होती. आकाशात चंद्र चमकत होता. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, मी लहानपणापासूनच ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा माणूस आहे. कदाचित मला विशालवर प्रेम आहे. हे शब्द तिच्या तोंडातून पहिल्यांदाच बाहेर आले. त्या दिवसानंतर प्रियाचं मन पूर्ण बदललं. जेव्हा विशाल घरी यायचा तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडायचं. तो हसून बोलला तरी ती दिवसभर आनंदात असायची. पण विशालला अजूनही काहीच माहिती नव्हतं. त्याच्यासाठी प्रिया अजूनही बाबाच्या मित्रांची लहान मुलगी होती. एक दिवस संध्याकाळी दोन्ही कुटुंब एकत्र बसली होती. गप्पा चालू होत्या. तेवढ्यात प्रियाच्या बाबांनी हसत विचारलं, अरे विशाल, आता तुझं लग्न करायला पाहिजे. तेव्हा सगळे हसले. पण हे ऐकून प्रियाच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. जर विशालचं लग्न दुसऱ्या मुलीशी झालं तर? त्या रात्री ती खूप रडली. तिला पहिल्यांदाच जाणवलं की विशाल तिच्या आयुष्यात फक्त एक ओळखीचा माणूस नाही, तर तो तिच्यासाठी सगळं काही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया तिच्या आईसमोर शांत बसली होती. आईने विचारलं, काय झालं ग तुला? प्रिया काही क्षण शांत राहिली आणि मग अचानक म्हणाली, आई, मला जर लग्न करायचं असेल तर फक्त विशालशीच करायचं आहे. हे ऐकून तिची आई पूर्ण स्तब्ध झाली. कारण तिला माहीत होतं हा निर्णय साधा नव्हता आणि कदाचित यामुळे पुढे मोठं वादळ येणार होतं. विशाल आणि प्रिया लहानपणापासूनच एकत्र वाढले होते. विशाल तिला नेहमी लहान बहिणीसारखंच मानायचा. पण प्रियाच्या आईने प्रियाच्या डोळ्यातलं खरं प्रेम ओळखलं होतं. प्रियाच्या आईने तिच्या बाबाला सांगितलं. त्या रात्री प्रियाचे आई बाबा बराच वेळ चर्चा करत बसले होते. प्रियाचे बाबा हळू आवाजात म्हणाले, जर आपल्या मुलीचं सुख यात असेल तर आपण विशालच्या आईबाबांशी बोलायला पाहिजे. काही दिवसांनी दोन्ही कुटुंब एकत्र बसली. गप्पा चालू होत्या. तेवढ्यात प्रियाच्या बाबांनी विषय काढला, आम्हाला एक गोष्ट बोलायची आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. ते पुढे म्हणाले, जर तुम्हाला हरकत नसेल तर आम्हाला विशाल आणि प्रियाचं लग्न करायचं आहे. हे ऐकून खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. विशालची आई आणि बाबा एकमेकांकडे पाहू लागले. कारण त्यांना माहीत होतं प्रिया चांगली मुलगी आहे आणि दोन्ही कुटुंब आधीपासूनच एकमेकांच्या जवळ आहेत.
थोड्या विचारानंतर त्यांनी हसत उत्तर दिलं, आम्हाला काही हरकत नाही. त्या क्षणी प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. तिचं स्वप्न जणू खरं होत होतं. पण अजून एक माणूस होता ज्याला या निर्णयाबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो म्हणजे विशाल होता. त्या संध्याकाळी विशाल घरी आला. घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विशालची आई हसत म्हणाली, विशाल, आम्ही तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे. विशाल हसत म्हणाला, काय आणि कसला निर्णय? तेव्हा त्याची आई शांतपणे म्हणाली, तुझं लग्न प्रियाशी ठरवलं आहे. हे ऐकताच विशालच्या चेहऱ्यावरील हसू अचानक गायब झालं. तो काही क्षण पूर्ण स्तब्ध उभा राहिला आणि मग रागाने म्हणाला, काय? प्रिया? आई, ती माझ्यासाठी लहान बहिणीसारखी आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. विशाल पुढे म्हणाला, मी तिच्यासोबत लग्न कसं करू शकतो? हे ऐकून दाराजवळ उभी असलेली प्रिया पूर्ण थरथरली, कारण तिने सगळं ऐकलं होतं. तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहू लागले. त्या क्षणी तिला पहिल्यांदाच जाणवलं, प्रेम करणं सोपं असतं, पण ते स्वीकारलं जाईल याची खात्री नसते. विशालने जेव्हा आई-बाबांना स्पष्ट सांगितलं, मी प्रियाशी लग्न करू शकत नाही, तेव्हा घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. आई हळू आवाजात म्हणाली, विशाल, प्रिया खूप चांगली मुलगी आहे. पण विशाल लगेच म्हणाला, आई, ती चांगली आहे हे मला माहिती आहे, पण मी तिला लहानपणापासूनच बहिणीसारखं मानलं आहे. त्याचा आवाज थोडा कठोर झाला. मी त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही. हे ऐकून प्रिया आपल्या खोलीत जाऊन शांतपणे रडत बसली. तिचं स्वप्न जे ती पाहत होती ते जणू एका क्षणात तुटून गेलं होतं. पण पुढचे काही दिवस घरात सतत चर्चा चालू होती. दोन्ही कुटुंब विशालला समजावण्याचा प्रयत्न करत होती. विशालचे बाबा एक दिवस शांतपणे म्हणाले, विशाल, कधी कधी आयुष्यात काही निर्णय फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठी घ्यावे लागतात. तेव्हा विशाल काही बोलला नाही. तो फक्त शांत बसून राहिला. त्याच्या मनात खूप गोंधळ होता, पण तो हे जाणत होता की त्याची आई प्रियाला सून म्हणून खूप पसंत करू लागली होती. त्यामुळे काही दिवसांनी अखेर विशालने एक निर्णय घेतला. तो आईबाबांसमोर उभा राहून म्हणाला, ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की यात सगळ्यांचं सुख आहे तर मी प्रियाशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून घरात आनंदाची लाट पसरली. पण त्या आनंदामागे एक सत्य होतं. हे लग्न विशाल मनापासून नाही तर फक्त कुटुंबासाठी स्वीकारत होता. काही आठवड्यांनी विशाल आणि प्रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लोक हसत होते, शुभेच्छा देत होते, पण प्रियाच्या मनात एकच प्रश्न होता, विशाल खरंच मला कधी स्वीकारेल का? लग्नाची पहिली रात्र. त्या रात्री प्रिया नवरी बनून शांतपणे खोलीत बसली होती. हातात मेहंदी, चेहऱ्यावर लाज. तिच्या मनात हजारो स्वप्न होती. तेवढ्यात दार हळूच उघडलं आणि विशाल आत आला. काही क्षण दोघंही शांत होते. विशालने खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, प्रिया, मला तुला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. तेव्हा प्रियाचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. विशाल पुढे म्हणाला, हे लग्न मी फक्त घरच्यांसाठी केलं आहे. हे शब्द ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. विशाल पुढे म्हणाला, मला थोडा वेळ दे. कदाचित एक दिवस मी तुला स्वीकारू शकेन. त्या रात्री प्रिया काही बोलली नाही. ती फक्त शांतपणे अश्रू पुसत बसली, कारण तिला माहीत होतं प्रेम जबरदस्तीने मिळत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री विशालने जे बोललं होतं ते शब्द प्रियाच्या मनात खोलवर बसले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीसारखीच उठली. तिने शांतपणे घरची कामं केली, सासूबाईंना चहा करून दिला, घर साफ केला आणि विशालसाठी नाश्ता तयार केला. विशाल जेव्हा हॉलमध्ये आला तेव्हा त्याने पाहिलं प्रिया आधीच सगळं काम करून बसली होती. ती हसत म्हणाली, नाश्ता तयार आहे. विशाल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण त्याला वाटलं होतं कालच्या गोष्टीमुळे प्रिया त्याच्याशी बोलणार नाही. पण ती अगदी शांत आणि सामान्य होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. प्रिया कधीच विशालवर राग काढत नव्हती. ती नेहमी त्याची काळजी घ्यायची. तो उशिरा घरी आला तर ती शांतपणे त्याची वाट पाहायची. तुम्ही जेवला नाहीत ना अजून? ती हळूच आवाजात विचारायची. विशाल फक्त हं म्हणायचा. असेच 2-3 वर्ष उलटून गेली. मग हळूहळू त्याला जाणवायला लागलं, प्रिया खरोखरच त्याचं नातं टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. एक दिवस रात्री विशाल ऑफिसमधून खूप थकून घरी आला. त्याला खूप ताप आला होता. तो सोफ्यावर बसला होता. तेवढ्यात प्रिया लगेच धावत आली. तुम्हाला ताप आहे? ती घाबरून म्हणाली. तिने लगेच औषध आणलं. त्याच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली. संपूर्ण रात्र ती त्याच्या बाजूला बसून राहिली. सकाळी जेव्हा विशाल जागा झाला तेव्हा त्याने पाहिलं प्रिया खुर्चीवर बसलेली आणि खुर्चीतच झोपली होती. तिच्या हातात अजूनही थंड पाण्याचा कपडा होता. त्या क्षणी विशालच्या मनात काहीतरी हललं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ही मुलगी खरंच माझी इतकी काळजी करते. विशालने हळूच तिच्या हातातला कपडा घेतला. तोच प्रिया जागी झाली तेव्हा विशाल त्याच्या नजरेला प्रियाच्या डोळ्यातलं भीतीचं भाव दिसलं. तो थोडा मवाळ झाला. तुला इतकं घाबरायची गरज नाही. तेव्हा प्रिया काही बोलली नाही, फक्त हळूच म्हणाली, मी प्रयत्न करेन तुम्हाला कधीही त्रास होणार नाही असं वागायचा. विशाल तिच्याकडे पाहत राहिला. त्या एका वाक्यात किती शांत प्रेम दडलं होतं हे त्याला जाणवलं. दुपार झाली. घरात नातेवाईक आले होते. सगळे प्रिया विशालला चिडवत होते. अरे विशाल, आता बायकोला गाव दाखवून आण. तेव्हा सगळे हसले. विशालने थोडा वेळ
विचार केला, मग म्हणाला, चल बाहेर फिरायला जाऊ. प्रियाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरं हसू उमटलं. गावाच्या रस्त्यावर दोघे चालत होते. आजूबाजूला हिरवी शेतं, थंड वारा, पण दोघांमध्ये अजूनही थोडीशी अवघडलेली शांतता. चालता चालता अचानक प्रिया थांबली. तिला थोडासा चक्कर आल्यासारखं झालं. विशाल घाबरला. प्रिया, काय झालं? ती लगेच सावरली आणि म्हणाली, काही नाही, थोडा थकवा असेल. पण तिच्या डोळ्यात एक गुपित लपलेलं होतं जे अजून विशालला माहीत नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळ झाली होती. आभाळ लालसर झालं होतं. गावच्या रस्त्यावर गुरं घरी परतत होती. दूर कुठेतरी मंदिरात आरती सुरू झाली होती. विशाल आणि प्रिया शांतपणे घरी परतले, पण विशालच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. प्रियाला अचानक चक्कर का आली? रात्री जेवण झाल्यावर घरात सगळे झोपायला गेले. प्रिया अंगणातल्या तुळशीसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, देवा, मला थोडा वेळ दे, फक्त थोडे दिवस मला विशालसोबत जगू दे. तिचा आवाज थरथरत होता. त्याच वेळी मागून आवाज आला, प्रिया. प्रिया घाबरून मागे वळली. विशाल उभा होता. तो म्हणाला, तू ठीक आहेस ना? आज तुला चक्कर आली होती. प्रिया लगेच हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, काही नाही, थोडा थकवा होता. विशाल तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. त्याला जाणवत होतं ती काहीतरी लपवत आहे, पण त्याने जास्त विचारलं नाही. तो फक्त म्हणाला, काही त्रास झाला तर मला सांग. प्रिया हलकेच मान हलवली. रात्री उशिरा सगळे झोपले होते, पण प्रिया मात्र जागी होती. ती शांतपणे कपाट उघडते. आत एक छोटंच फाईल होतं. ती उघडते आणि तिच्या हातात येतो डॉक्टरांचा रिपोर्ट. त्या रिपोर्टवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, ब्रेन ट्यूमर लास्ट स्टेज. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, विशाल, तुम्हाला मिळवायला मी कदाचित खूप उशीर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल उठला तेव्हा त्याने पाहिलं, प्रिया आधीच उठून स्वयंपाक करत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू जणू काहीच झालं नाही. विशाल थोडा आश्चर्यचकित झाला. तू इतक्या लवकर उठलीस? तो म्हणाला. तेव्हा प्रिया हसत म्हणाली, तुमच्यासाठी नाश्ता करायचा होता. विशाल काही क्षण शांत राहिला. कालपर्यंत त्याला वाटत होतं हे लग्न जबरदस्तीचं आहे, पण आज त्याला जाणवत होतं प्रिया मनापासून प्रयत्न करते आहे. पण त्याला अजून माहीत नव्हतं प्रिया हे सगळं का करते आहे, कारण तिच्याकडे आता खूप कमी वेळ उरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखी गडबड सुरू होती. स्वयंपाकघरातून फोनीचा सुगंध येत होता. अंगणात विशालचे बाबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. प्रिया मात्र शांतपणे काम करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा दिसत होता. आणि विशाल बाहेर जायला तयार होत होता. तेवढ्यात त्याने पाहिलं, प्रिया अचानक भिंतीला टेकून उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. प्रिया, विशाल धावत तिच्याजवळ गेला. क्षणातच ती खाली कोसळली. घरात सगळे घाबरले. विशालने लगेच तिला उचललं आणि गाडीत बसवलं. हॉस्पिटलला जाऊया. लगेच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. विशाल बाहेर उभा होता. त्याच्या मनात भीती होती. देवा, प्रियाला काही होऊ देऊ नकोस. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. तुम्ही विशाल आहात का? हो डॉक्टर. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, तुम्हाला प्रियाच्या आजाराबद्दल माहिती आहे का? विशाल गोंधळला. कुठला आजार? डॉक्टरांनी एक फाईल त्याच्या हातात दिली. तो रिपोर्ट पाहून विशालच्या पायाखालची जमीन सरकली. ब्रेन ट्यूमर लास्ट स्टेज. विशालचे हात थरथरू लागले. हे कसं शक्य आहे? डॉक्टर शांतपणे म्हणाले, तिला हा आजार बऱ्याच महिन्यांपासून आहे. बहुतेक तिने तुम्हाला सांगितलं नाही. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कालची प्रत्येक गोष्ट आठवू लागली. प्रियाचं हसू, तिचा शांत स्वभाव, तिचे शब्द, मी प्रयत्न करेन, तुला त्रास होणार नाही असं वागायचा. तेवढ्यात नर्स आली. तुम्ही आत भेटू शकता. विशाल हळूहळू आत गेला. प्रिया बेडवर पडली होती. ती हळूच डोळे उघडते. विशालला पाहून ती हसते. तुम्ही घाबरलात ना? ती हळूच पुटपुटते. विशालच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिच्या जवळ बसला. तू मला सांगितलं का नाही? प्रिया काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, कारण मला तुमच्यासोबत थोडा वेळ तरी आनंदाने जगायचं होतं. त्या एका वाक्याने विशालचं हृदय तुटलं. तो तिचा हात पकडून म्हणाला, आता जेवढा वेळ आहे तो पूर्ण आयुष्यापेक्षा जास्त सुंदर करू. तेव्हा प्रिया हसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. हॉस्पिटलमधून घरी परतताना गाडीत पूर्ण शांतता होती. बाहेर रस्त्यावर झाडं मागे सरकत होती, पण विशालच्या मनात मात्र एकच विचार होता, प्रियाकडे खूप कमी वेळ उरला आहे. त्या विचाराने त्याचं हृदय जड झालं. घरी पोहोचल्यावर प्रिया व विशाल अंगणात बसले होते. संध्याकाळचा वारा हलकेच वाहत होता. ते आकाशाकडे पाहत म्हणाली, विशाल. तेव्हा विशाल म्हणाला, हां. तेव्हा प्रिया म्हणाली, मला अजून खूप काही पाहायचं होतं, खूप ठिकाणी फिरायचं होतं. तिचा आवाज हळू होता. विशाल तिच्या जवळ बसला. तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, मग आपण सगळं करूया. प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. खरंच? हो, तो म्हणाला. जेवढे दिवस आहेत ते आपण सगळ्यात सुंदर बनवू. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल प्रियाला गावाच्या नदीकाठी घेऊन गेला. नदीचं पाणी शांत वाहत होतं. पक्ष्यांचा आवाज, थंड वारा. प्रिया आनंदाने आजूबाजूला पाहत होती. इतकं सुंदर आहे हे ठिकाण
ठिकाण. विशाल हसला. तुला आधीच आणायला हवं होतं. दोघे नदीकाठी बराच वेळ बसले. प्रिया अचानक म्हणाली, विशाल माझी एक छोटीशी इच्छा आहे. तेव्हा तो म्हणाला, काय आहे इच्छा? ती थोडी लाजली, मग हळू आवाजात म्हणाली, मला लहानपणी तुम्ही खांद्यावर बसवायचे, तसंच एकदा मला खांद्यावर बसवाल. विशाल काही क्षण शांत राहिला, मग हसत म्हणाला, बस. तो खाली बसला. प्रियाने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि विशालने तिला खांद्यावर उचललं. त्या क्षणी प्रिया लहान मुलीसारखी हसू लागली. ती आकाशाकडे पाहत म्हणाली, आज मला खूप आनंद झाला. विशालच्या डोळ्यात मात्र अश्रू होते, कारण त्याला माहीत होतं हे क्षण खूप कमी उरले आहेत. संध्याकाळी घरी परतल्यावर प्रिया थोडी शांत झाली. ती विशालकडे पाहत म्हणाली, विशाल. तो फक्त म्हणाला, हं, मी नसले तरी तुम्ही नेहमी आनंदी राहा. विशाल लगेच म्हणाला, असं पुन्हा कधी बोलू नकोस. पण त्याचा आवाजही थरथरत होता. त्या रात्री दोघे अंगणात बसून आकाशातील तारे पाहत होते. प्रिया हळू आवाजात म्हणाली, मला भीती वाटते तुम्हाला सोडून जायची. विशाल तिचा हात घट्ट पकडतो. तू कुठेही जाणार नाहीस. तू नेहमी माझ्यासोबत असशील. प्रिया हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. त्या दिवसानंतर विशालने एक गोष्ट ठरवली होती. प्रियाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुंदर बनवायचा. तो रोज तिला कुठे ना कुठे फिरायला घेऊन जायचा. कधी नदीकाठी, कधी मंदिरात, कधी गावाबाहेरच्या टेकडीवर. प्रिया प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधत होती, पण आजारी शरीर जास्त काळ साथ देत नव्हतं. काही दिवसांनी तिची तब्येत पुन्हा बिघडायला लागली. ती लवकरच थकू लागली. एका रात्री आभाळ ढगांनी भरलेलं होतं. हलका पाऊस सुरू होता. प्रिया शांतपणे खिडकीजवळ बसली होती. विशाल तिच्या जवळ आला आणि म्हणाला, काय विचार करतेस? तेव्हा प्रिया हसली आणि हळूच पुटपुटली आपल्या आयुष्याबद्दल. विशाल, जर मला अजून थोडा वेळ मिळाला असता ना, तर मी रोज तुम्हाला सांगितलं असतं की मी तुम्हाला किती प्रेम करते. ती हळू आवाजात म्हणाली. विशाल, मला एक वचन द्याल? तेव्हा विशाल म्हणाला, काय वचन देऊ? तेव्हा ती म्हणाली, मी गेल्यावर तुम्ही स्वतःला एकटं करू नका. विशालचे डोळे भरून आले. तो म्हणाला, असं बोलू नकोस प्रिया. तू कुठेही जा, पण माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही. प्रिया हलकेच त्याचा हात धरते. त्या रात्री उशिरा प्रियाची तब्येत अचानक खूप बिघडली. विशाल तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले. विशाल बाहेर उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो देवाला पुन्हा पुन्हा म्हणत होता, तिला वाचवा, कृपया तिला वाचवा. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्याच्या चेहऱ्यावर शांत पण दुःखी भाव होते. ते हळू आवाजात म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले. पण पुढचं वाक्य ऐकण्याआधीच विशालच्या डोळ्यात अंधार पसरला. प्रियाचं आयुष्य तिथेच थांबलं. काही दिवसांनी विशाल पुन्हा त्या नदीकाठी गेला, जिथे प्रियाने खांद्यावर बसून आकाशाकडे पाहत असली होती. तो शांतपणे बसला आणि हळू आवाजात म्हणाला, प्रिया, तू म्हणाली होतीस ना, तू नेहमी माझ्यासोबत असशील. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तू खरंच आहेस माझ्या प्रत्येक आठवणीत. त्या दिवशी नदीकाठी थंड वारा वाहत होता आणि आकाशात एक तारा जरा जास्तच चमकत होता. जणू प्रिया म्हणत होती, मी इथेच आहे तुमच्यापाशी. कधी कधी आयुष्य आपल्याला खूप उशिरा शिकवतं की आपल्याजवळ असलेली माणसं किती मौल्यवान असतात. विशालला प्रियाचं प्रेम कळालं, पण तेव्हा कदाचित खूप उशीर झाला होता. मित्रांनो, आयुष्यात जर कोणी खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्यांना कधीही दूर जाऊ देऊ नका. कारण काही माणसं आयुष्यात येतात आपल्याला प्रेम म्हणजे काय ते शिकवायला, आणि मग शांतपणे निघून जातात. कधीकधी आपल्याला एखाद्याचं प्रेम त्यांना गमावल्यानंतरच कळतं. आपल्या माणसांना वेळ असताना प्रेम द्या, कारण आयुष्य कधी थांबत नाही, पण माणसं अचानक दूर जातात.